तू फक्त माझा वापर केलास आणि आता तुझी गरज संपल्यावर माझ्यापासून लांब होतोस. पण मी हे होऊ देणार नाही संजय. आता तू बघच मी काय करू शकते ते. जस्ट वेट अँड वॉच. प्रिया रागाने पेटली. काय करणार आहेस तू? दाखवच करून. मी पण बघतो तू कशी आणि काय करू शकते ते. तुझ्याशी माझा आता काहीच संबंध राहिला नाही. संजय आणि प्रियात झटापटी होऊ लागली. वाद विकोपाला गेला. संजय प्रियाला शिवीगाळ करत मारहाण करू लागला. संजयने प्रियाला एका निर्मनुष्य जागी बाईकने आणले होते. आजूबाजूला जंगल होते. जवळच एक जुनं धरण होतं. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. संजयचं प्रियाशी कडाक्याचं भांडण चालू होतं. आजूबाजूला कोणीच नव्हतं. अशातच संजयचा राग अनावर झाला. त्याने आपल्या हेल्मेटने प्रियाच्या डोक्यावर घात केला. तिच्या डोक्यावर जोरात हेल्मेट लागल्याने प्रिया जागीच खाली बसली आणि विव्हाळू लागली. तिच्या डोक्यातून आता फक्त रक्त वाहू लागले. पण अशातच ती संजयला खरीखोटी सुनवत होती. संजयने ठरवले आता ही अशी ऐकणार नाही. त्याने लागलीच तिला जमिनीवर ढकलून तिचा गळा आवळला. रागाच्या भरात त्याने 2-3 मिनिट तसाच तिचा नरडीचा घोट घेतला. प्रिया अक्षरशः तडफडत होती. शेवटी तिची मृत्यूशी झुंज संपली आणि तिचा देह निष्प्राण पडला. संजय रागाने लालबुंद झाला होता. त्याचा श्वासोच्छ्वास वाढत होता. त्याने प्रियाला हलवले. तिची हालचाल होत नव्हती. संजय थोडा घाबरला. प्रिया करत करत तिच्या गालावर थापटत तिला जाग करण्यात प्रयत्न करत होता. पण आता सर्व खेळ संपला होता. प्रिया मरण पावली आहे याची त्याला पूर्व कल्पना आली. थोडा वेळ संजय शांत बसला आणि मग उठून उभा राहिला आणि अचानक जोरजोरात हसू लागला. आता कर जे तुला करायचं ते, बोलत संजयने प्रियाच्या मृतदेहाला लाथेने ढकलले. संजय आता प्रियापासून कायमचा सुटका होता. संजयने प्रियाचा देह फटफटत नेला आणि जवळच असलेल्या धरणाच्या पायथ्यालगतच नदीच्या वाहत्या पाण्यात सोडला. पावसाचे दिवस होते. धरण भरून वाहत होतं. बघता बघता प्रिया पाण्याशी एक झाली आणि त्या पाण्यात तिचा देह दिसेनासा झाला. संजयनं लागलीच घटनास्थळीतून पायलन केले. कित्येक महिने लोटले. प्रियाचा बेपत्ता म्हणून घोषित केले. प्रियाचा देह जंगलात त्या वाहत्या नदीच्या पात्रात कुठेतरी गडप झाला. दिवसेंदिवस लोटले. संजय मात्र आता त्यातून सही सलामत सुटला होता. संजयचा आता एक नवीन अफेअर चालू झाला. परत त्याने आपल्या प्रेमाचा खेळ मांडला. लग्नाची खोटी वचने आणि स्वप्ने दाखवत अजून एका मुलीला त्याने आपल्या जाळ्यात ओढलं होतं. कर्म धर्म संयोगाने संजय परत त्याने त्याच जागी त्या मुलीला एकांतात घेऊन आला. मेघा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला तू खूप आवडतेस. आय लव्ह यू. खरं तर माझी हिंमत होत नव्हती म्हणून तुला मी इथे आणलं. या बहाण्याने आता मी तुला बिनधास्त बोलू शकतो. माझी फिलिंग तुला मी सांगितली. आता तू बोल. तुला मनात माझ्यासाठी तसं काही आहे का? मेघाने हसतच संजयच्या डोळ्यात पाहिलं. खरं सांगू संजय? थोडा वेळ शांतता पसरली. आय लव्ह यू टू, बोलत मेघाने संजयच्या प्रेमाला होकार दिला आणि एक हलकीशी स्माईल देत तिने संजयला मिठी मारली. संजयही मनोमन खुश झाला. एक अजून मासळी जाण्यात आली याचा त्याला मार्ग आता मोकळा झाला. छान जाग आहे. थंड हवा, हलका पाऊस, हिरवागार जंगल, नदी किनारा. फक्त तू आणि मी आणि हा एकांत. तू अगोदर ही इथे आला होतास का? मेघाने संजयला विचारलं. हो म्हणजे नाही म्हणजे हो मी. असे काय गोंधळतोयस का? ही नाही, सिंपल उत्तर दे. एवढा काय लोड घेतोय? संजयला प्रियासोबतच फ्लॅशबॅक झाला. संजय जरा अस्वस्थ झाला. आपण त्या जागी परत आलो तिथे एक अफेअरचा शेवट केला होता. संजय विचारातच होता. इतक्यात मेघाने संजयला हात पकडला. संजय भानावर आला. त्याने मेघाकडे पाहिले. कुठे हरवलाच साहेब? लग्नाची स्वप्न पाहतात का? मेघा हसू लागली. संजयने मेघाला जवळ घेतली. तिची चुंबन घेऊ लागला. मेघाने त्याला रोखले. हे सर्व लग्नानंतर. चल ना आपण त्या नदीकडे जाऊ. मला ते धरण बघायचं आहे. तिथे काय आहे? नको, उगाच खूप पाणी आहे. आपण दुसऱ्या जागी जाऊ कुठेतरी. नाही प्लीज, मला तिथेच जायचं. चला संजय प्लीज. शेवटी संजय तयार झाला. त्याच्या मनात प्रियासोबतचा प्रसंग आता ताजा होऊ लागला. मनात अनामिक भीती वाटू लागली. तरीही मेघाच्या हट्टासाठी तो पुढे सरकत होता. त्याच्या डोळ्यासमोर प्रियाचा रक्ताने माखलेला मृतदेह येत होता. चालत चालत ते नदीकाठी पोहोचले. त्याच जागी तिथे संजयने ते प्रेत ठिकाण लावलं होतं. ती अजून तिथे असेल का? तिचं प्रेत अजून असेल का? असे नको नको विचार संजयच्या डोक्यात फिरायला लागले. त्याचं डोकं जड झाले. खांदे भारी झाले. असे वाटू लागले की काही वजन त्याच्यावर आहे.
बोलत बोलत ते नदीकाठी उभे होते. मेघाने संजयचा हात पकडला होता. किती छान वाटतंय ना, नदीकिनारी तू आणि मी आणि माझ्या नव्या आयुष्याची सुरुवात करते, ते पण या रोमॅन्टिक जागी. मला खूप आनंद होत आहे की मला तुझा सारखा जीवनसाथी मिळाला. संजय काहीच बोलत नव्हता. इतक्यात संजयचं लक्ष नदीच्या पाण्यात गेलं. त्याला स्वतःचंच प्रतिबिंब दिसलं आणि मेघाच्या जागी प्रिया दिसली. प्रिया एकटक संजयला बघत होती. एवढ्यातच संजयच्या काळजात धस्त झालं. त्याने लागलीच मेघाचा हात झटकला. माझा तुझ्याशी काही संबंध नाही. मेघा अचानक संजयच्या अशा बोलण्याने बुचकळ्यात पडली. हे काय बोलत आहेस तू संजय? ठीक तर आहेस ना? मेघा संजय जवळ आली. संजय घामाघूम झाला होता. संजय आता घाबरला होता. जमिनीवर बसून थाप टाकत होता. मेघाचीही त्याला भीती वाटत होती. चल इथून आधी निघू आपण. अरे काय झालं सांगशील का? संजय काही ऐकायचं तयारी नव्हती. तो आपल्या बाईकच्या दिशेने धावू लागला. मेघा मागून धावत त्याच्या मागे येऊन लागली. इतक्यात अचानक पाय घसरून संजय जमिनीवरच्या दगडावर आपटला. डोक्यातून भळभळा रक्त वाहू लागलं. मेघा आपल्या ओढणीने संजयच्या जखमेला ढाकत, संजय काय होतंय तुला? मेघा आता रडू लागते. संजय वेदनेने कळवळत असताना अचानक मेघाचे रंग बदलतात. डोळे पांढरे होतात आणि त्वेषाने अंगात संचारल्यासारखी मेघा तिची ओढणी संजयच्या गळ्यात घालून संजयचा गळा आवळू लागते. मेघाची अंगात इतकी शक्ती येते की संजयही तिचा प्रतिकार करायला अक्षम ठरतो. संजयचा देह श्वासोच्छ्वास होण्यासाठी तडफडू लागतो. जसा प्रियाचा तडफडत होता, संजयच्या डोक्यालाही तशीच जखम होती जशी प्रियाला झाली होती. मेघा द्वेषाने सर्व शक्तीनिशी जनावरांसारखी गुरगुरत होती. संजयवरही जराही द्या दाखवली नाही. संजय तडफडून मरणाच्या दारात उभा होता. इतक्यात शेवटचे शब्द मेघाच्या तोंडातून आले. इथे परत येऊन चूक केलीस. बोललेले ना तुला सोडणार नाही. बघ मी काय करू शकते. संजय मरता मरता मेघाच्या डोळ्यात प्रियाला पाहत होता. हिंस्र आवाजात तिने संजयचा फास आवळून संजयचा श्वास बंद केला. मेघा थोड्याच वेळात बेशुद्ध झाली. तो प्रियाचा आत्मा होता जो त्या जागी कित्येक महिने आपल्या प्रतिशोधासाठी गुटमळत होता. प्रियाच्या आत्म्याने आता तिला बदला पूर्ण केला होता. संजय मरण पावताच प्रियाने मेघाचं शरीर सोडलं आणि संजयला आपल्यासोबत आपल्या दुनियेत नेलं कायमचं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.